कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केतकीने सांगितलेला घटनाक्रम असाच होता। हा म्हणजे मी जेव्हा किचन मध्ये गेलो तेव्हा काकू आणि नेत्राच्या रूपातली नेत्रा किचन मध्येच होती आणि अस्तिकाच्या रूपातली नेत्रा आणि ती बाई रुपाली मात्रे सुद्धा किचन मध्येच होती। मुळात हा विचार आपला नव्हताच। हा विचार अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राचा होता। तिने हा विचार आपल्या डोक्यात टाकला, आपला एक दृष्टिकोन तयार केला। म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मला म्हणायचंय की आपण वेगळा विचार केलाच नाही, आपण आणखी विचार करायला हवा। माझं म्हणणं हे नाहीये की केतकी जे म्हणते ते 100% बरोबर आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। कदाचित आपण वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कळेल खरी नेत्रा कोण आहे। काय झालं? काय झालंय? आता आपण बोलूयात नंतर, मी जरा विचार करतो। आत्या, तुम्हाला काही वेगळं नाही जाणवत आहे का? काय? आबा येऊन गेले, अस्तिकाने त्यांच्या खाण्यात काहीतरी मिसळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून असं सगळं विचित्र, नकारात्मक असं काहीच जाणवत नाहीये का तुम्हाला? पण तिने खाण्यात काही मिसळलं होतं हे कुठे सिद्ध झालंय अजून? म्हणजे तिने खाण्यात काही मिसळलं होतं हे कुणालाही माहित नाहीये, कुणीही बघितलेलं नाही। तू सुद्धा बघितलं नाहीस, फक्त अंदाज लावलास तू। हो, पण असंही असू शकतं की तुझ्या अंदाजापेक्षा वास्तव काहीतरी वेगळंच आहे। हो आत्या, तुमचं बरोबरही असू शकतंय। आणि मला या सगळ्याचं गांभीर्य आहे, पण जिकडे विरोचकाने माझं अस्तित्वच संपवलंय तिथे आता पुढे सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।